नमस्कार, मी आशाच किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सर्वजण कसे आहात? मजेतच आहात ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज मी तुम्हाला सगळ्यांना मिक्स ज्यूस दाखवणार आहे. हा ज्यूस म्हणजे आता सध्या आपल्याकडे थंडी चालू झालेली आहे आणि थंडीमध्ये हा ज्यूस आपल्या शरीराला खूप उपयोग होणार आहे आणि खूप लाभदायक होणार आहे आपल्या शरीरासाठी. आणि त्यासाठी म्हणजे त्याचे मी फळ वापरणार आहे, त्या फळांचे पण आपल्या शरीरासाठी काय काय फायदे होणार आहेत ते पण तुम्ही सांगणार आहे. हे लहानांना, मोठ्यांना, वयस्कर माणसांना सगळ्यांसाठी हा ज्यूस खूप उपयोगी आहे. त्यातली त्यात तुम्ही दररोज एक ग्लास हा ज्यूस घेतला पाहिजे. आणि थंडीमध्ये जास्त आजारांचा प्रॉब्लेम आपल्या शरीराला होतो. तर चला मी तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये मी म्हणजे मिक्स फळ आहेत. तर त्याच्यामध्ये मी घेतलेला आहे एक डाळिंब सोलून घेतलेला आहे, 3 ते 4 आवळ्याचे असे काप करून घेतलेले आहेत. संत्रा आहे, याच्यामध्ये 2 संत्र्याचे हे घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोसंबी पण घातलेली आहे. बीट आहे, अर्ध बीट आहे, 2 गाजर आहेत आणि 1 इंच असं आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक कट करून. आणि आता आपल्याला हे सगळे एकत्र मिक्सर मधनं ज्यूस करून घ्यायचा आहे. तर पहिलं आता तुम्हाला मी फळं सांगितलेत आणि ह्या फळांचे फायदे काय आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगते. पहिले ज्यूस करून घेते. पहिले मी घेतले आहे डाळिंब, त्याच्यानंतर घेतला आहे बीट, त्यानंतर घेतला आहे संत्रा आणि त्याच्यानंतर घेतला आहे आवळा आणि त्याच्यानंतर घेतले आहे मी गाजर, एक संत्रा घेतलेला आहे, एक डाळिंबाचे बी काढून घेतलेले आहेत, 3 आवळ्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि 2 गाजर घेतलेले आहेत, अर्ध बीट घेतलेला आहे आणि अर्धा 1 इंच इतकं आलं घेतलेलं आहे. आल्यामुळं म्हणजे आलं सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतं आणि थंडीमध्ये तर आलं आपण जरूर घ्यावं आणि प्रत्येक जण चहामध्ये तर घेतच. आता आपल्याला हे मिक्सर मधनं असा याचा ज्यूस करून घ्यायचा आहे. आता तुम्हाला डाळिंबाचे आपल्या शरीरासाठी अनेक उपयोग आहेत, पण त्यातले मी थोडक्यात सांगते. डाळिंब आपल्या शरीरासाठी हृदयाचे विकाराचे संरक्षण करते आणि नसा मोकळ्या करते, पचन संस्था सुधारते आणि रक्ताभिसरण सुधारते डाळिंबामुळे. आणि संत्र्यामुळे पण आपल्या शरीरासाठी खूप खूप फायदे असतात. जसं की माणूस एकदा आजारी पडलं तर म्हणजे त्या माणसाला संत्रा खायला देतात, कारण त्याचा जो विकनेसपणा असतो तो विकनेसपणा त्याचा भरून येतो. तर संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि अनेक पोषक तत्व असतात आणि त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते आणि हृदयाच्या आरोग्यासाठी पण संत्रा हे चांगलं फळ आहे. आणि त्वचेच्या त्वचा पण अशी आपली चांगली होते संत्र्यामुळं. आता बीटामुळे काय होतं, आपला रक्तदाब असतो कुणाला हाय म्हणजे बीपी असा हाय बीपी लो बीपी, तर तो रक्तदाब नियंत्रित राहतो. आणि ज्याला हिमोग्लोबिनचं कमी असते म्हणजे रक्ताची कमी असते तर बीटमुळे त्या रक्ताची कमी पूर्ण होते. आणि गाजरामुळे आपल्या डोळ्याची दृष्टी सुधारते आणि पचन संस्था पण सुधारते. प्रत्येक फळामुळे पचन संस्था सुधारते आणि त्वचेसाठी पण गाजर आपल्या खूप फायदेशीर असतात. जो लोक दररोज गाजर खातात, गाजराचा ज्यूस पितात, त्यांच्या चेहऱ्यावरती ग्लो असतो. आणि आवळा तर बघा, पायाच्या नखापासून ते केसापर्यंत आवळा एवढा फायदेशीर असतो की आवळा केसासाठी आणि आपल्या त्वचेसाठी तर खूप फायद्याचा असतो. आणि आवळा ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी तर खूप गुणकारी असतो. आणि आवळ्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं आणि आवळ्यामुळे आपल्या डोळ्याचं आरोग्य अगदी उत्तम राहतं आणि आपल्या शरीराचं वजन पण कमी करतं आवळा. आणि रोज सकाळी आवळा खाल्ल्याने आपले डोळे निरोगी राहतात. आणि अद्रक म्हणजे आपलं शरीरामधले कोलेस्ट्रॉल असतं ते नियंत्रित ठेवतं. आणि जो आपल्याला थंडीमध्ये वेदना होतात, सांधेदुखी, स्नायूदुखी, ह्या वेदना कमी करतं. आणि अद्रकमुळे वजन पण आपलं
कमी होतं आणि अद्रक हे सर्दी खोकला थंडीमध्ये याच्यावरती खूप गुणकारिक आहे. तर अशा प्रकारे जे मी फळं घेतलेले आहेत ते अत्यंत थंडीसाठी गुणकारिक आहे आणि आपण सगळ्यांनी हा दररोज सगळ्यांनी एक एक ग्लास तरी हा ज्यूस प्यावा आणि आपण सगळ्यांनी आपलं शरीर निरोगी ठेवावं. हा, हे आता मी ज्यूस तुम्हाला तयार करून दाखवत आहे. बघा, याच्यामध्ये मी ह्या ग्लासाने एक ग्लास पाणी ओतलेला आहे. बघा कसा ज्यूस तयार झालेला आहे, दिसते ना? कलर पण किती छान आलेला आहे. पण हा ज्यूस खूप खूप आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहे. आता आपला ज्यूस तयार झालेला आहे आणि आपल्याला अशी छलनी घ्यायची आहे एक आणि ह्या छलनीतनं हा ज्यूस आपल्याला गाळून घ्यायचा आहे. या गाळण्याने मी असा ज्यूस गाळून घेतलेला आहे पातेल्यामध्ये. हे पहा, एवढा ज्यूस निघाला आहे. आता मी घेतलेले आहेत 2 ग्लास. एका ग्लास मध्ये मी घालणार आहे थोडी साखर, थोडीशी एक चमचा पण लय झाली. आणि एका ग्लास मध्ये घालणार आहे मी शुगर फ्री. या ग्लासामध्ये मी घातलेले आहे 1.5 चमचा शुगर फ्री आणि याच्यामध्ये या चमच्याने 1 चमचा साखर. आता याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला हे ज्यूस आपल्याला ओतायचा आहे अगोदर याच्यामध्ये. हे बघ किती छान झालेला आहे ज्यूस. आणि हा ज्यूस खूप आपल्या शरीरासाठी हेल्दी. लहान मुलांना द्या, मोठ्या माणसांना द्या, वयस्कर माणसांना द्या, सगळ्यांनी हा ज्यूस पिला पाहिजे दररोज. आता हे सीझन चालू आहे. सीझन मध्ये आवळा, गाजर, डाळिंब सगळं भेटतं, संत्रा भेटते. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे थोडीशी काळी मिरी, थोडीशी अशी चुटकीवर काळी मिरी पावडर. तुम्ही आणून विकत पण मिळते, आणून ठेवले तरी चालते. आणि हे आहे सेंदव मीठ, थोडस टाकायचं चुटकीवर चव येण्यासाठी. आणि आता हे करायचं मिक्स. झाला आपल्या शरीरासाठी हेल्दी ज्यूस तयार. अशा प्रकारे आहे. इथून पुढे पण मी वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला ज्यूस दाखवणार आहेत, आवळ्याचे प्रकार दाखवणार आहेत. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर आणि तुमचे काही फरमाईश असेल, डिमांड असेल तर ते तुम्ही चॅनलवर सांगा. बघा आपल्या शरीरासाठी खूप खूप हेल्दी ज्यूस आहेत. त्याचे भरपूर फायदे आहेत. आपण एवढे सगळे फायदे नाही सांगू शकत, मोजके फायदे सांगितलेले आहेत मी. कारण डॉक्टर सुद्धा हा ज्यूस पिण्यासाठी सांगतात. चला आता आपण 2 ग्लास रेडी झालेले आहेत. शुगर आहे तरी थोडीशी शुगर टाकून पिऊ शकता, नाहीतर बिना शुगरचं पण तुम्ही पिऊ शकता. हा, मीठ आणि काळी मिरची पावडर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. तर अशा प्रकारे आपला ज्यूस हेल्दी, टेस्टी आणि शरीरासाठी लाभदायक ज्यूस तयार झालेला आहे. मी केलेला आहे, तुम्ही करून पहा आणि याचे करून तुम्ही 8 दिवस फायदे बघा. तुम्हाला समजेल, जाणवेल. तर चला, आम्ही पितो ज्यूस, तुम्ही करून बघा आणि चला बाय. हा ज्यूस मी नेहमी बनवते. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे ज्यूसचा आणि तुम्ही पण करून बघा आणि प्या आणि त्याचा अनुभव मला कमेंट मध्ये सांगा. सकाळी सकाळी हा ज्यूस पिला तर शरीरासाठी किती लाभदायक राहतो. आणि चेहऱ्यावरती म्हणतात ना, पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत फायदे होणारे याच्यामध्ये गुणकारी सगळे गुण आहेत सगळ्या फळांमध्ये. आणि ते आता ह्या सीझन मध्ये अवेलेबल आहेत. तर चला, तुम्ही करून बघा आणि कमेंट मध्ये सांगा. चला तर मग बाय.